मित्रांनो, प्राध्यापक दयानंद नेने यांच्याकडे एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एक यंत्रणा आहे, की ते महाराष्ट्रभर सध्या त्यांचे सर्व्हे चालू आहेत आणि त्याचे वेगवेगळे निष्कर्ष ते त्यांच्याकडे येत आहेत. त्यांनी ठाण्याचा सर्व्हे केलाय आणि हा ठाण्याचा आत्तापर्यंत झालेला एकमेव आणि पहिला सर्व्हे आहे. ठाण्यामध्ये वॉर्ड वाईज त्यांच्याकडे सर्व्हे झालेला आहे. ते थोडे आजारी होते म्हणून तो सर्व्हे आपल्याकडे दाखवायचं खरं लांबलं नाही तर आम्ही दाखवला असता. पण आता मी आज परत एकदा गार्डच्या भूमिकेमध्ये हिरवा झेंडा दाखवणार आणि इंजिन सुरू करणार आणि मुद्द्यांचे डबे पण तुमच्या पुढे येणार. सर, ठाणे महापालिका वेळ. अनिलजी, आपण ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये, म्हणजे अगदी स्पेसिफिक डेट सांगायचं तर अगदी 1 डिसेंबरपासून एक 4-5 डिसेंबरपर्यंत सगळ्या वॉर्ड्समध्ये आपण एक प्राथमिक सर्वे केला, एम्पिरिकल सर्वे ज्याला आपण म्हणतो तो आम्ही केलेला. आणि त्या सर्वेचं प्रामुख कारण असं होतं, करण्याचं कारण असं होतं की 1 डिसेंबरला म्हणजे त्यावेळेला निवडणुका घोषित झाल्या नव्हत्या. त्यावेळेला जर का निवडणुका घेतल्या गेल्या असत्या तर त्यावेळेला ठाण्यामध्ये परिस्थिती काय आहे. आपल्याला आठवत असेल, आपण मागे 2 व्हिडिओ केले होते. ह्याच्या आधी सुद्धा सप्टेंबरमध्ये आपला जो सर्वे झाला होता त्याचे काही निष्कर्ष आपण लोकांना सांगितले होते. तर त्याच्यामध्ये काही फरक झालाय का, कुठच्या पार्टीने बाजी मारली आहे का, कुठची पार्टी कमकुवत झाली का, ह्या सगळ्याचा सर्वे आपण आता केला. हा सर्वे करताना पहिला एक तर मी डिस्क्लेमर देऊ इच्छितो, कारण की लोकांना नाही तर बरेचदा नंतर म्हणतात की तुम्ही तर असं बोलला होता, आता हे खोटं निघालं. तर त्या बाबतीत पहिला डिस्क्लेमर म्हणजे कुठलाही सर्वे हे ब्रह्मवाक्य नसतं, हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. ज्या वेळेला आम्ही सर्वे करतो त्यावेळेला परिस्थिती जी असते आणि त्याचा फीडबॅक लोकांकडनं आम्हाला जो येतो त्या दिवशी तर तो आम्ही तुमच्या पुढे आज 1 ते 6 डिसेंबर या कालावधीतला हा सर्वे आहे आणि असे परत ते ऑलमोस्ट चालूच आहे आता प्रोसेस त्यांची. त्या कालावधीमध्ये जो आम्हाला फीडबॅक लोकांकडून मिळालाय 6 डिसेंबर हा फीडबॅक आहे, तो आम्ही तुमच्या पुढे मांडतो. आणि त्यामध्ये तो शक्य तितका अनबायस्ड ज्याला आपण म्हणू, म्हणजे ज्याच्यावरती कोणाचाही पार्टीचा इन्फ्लुएन्स नसेल अशी माहिती आपण सगळ्या लोकांच्या बाबतीत तो प्रश्न येतो. नंतर दुसरं, हा सर्वे करताना आम्ही ठाण्यामध्ये त्यावेळेची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला अनुरूप आम्ही असं गृहीत धरलं होतं की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट हे एकत्र असतील, भारतीय जनता पार्टी वेगळी असेल, आणि मग महाविकास आघाडी ही आणखीन वेगळी असेल, म्हणजे अशी तिरंगी लढत होईल असं गृहीत धरलं होतं. आज जरा चित्र थोडंसं बदललंय की महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे एकत्र आहे आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट वेगळा लढणार असं चित्र दिसतंय. तरी पण इव्हन ते शरद पवारांबरोबर जाणार असं पण चित्र आहे. ते ठाण्यामध्ये नाहीये, ते पुण्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचं चाललेलं आहे. आता हे मी जेव्हा सांगतोय तुम्हाला, तर आता जे मी फिगर्स तुम्हाला जे काय सांगेन तर त्याच्यामध्ये आता जी परिस्थिती बदलली आहे, म्हणजे भाजपा आणि शिवसेना एकत्र येऊन महायुती म्हणून लढणार आणि आमच्या सर्वेमध्ये आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार आणि भाजपा वेगळी लढणार असं जे धरलेले होते, तर ह्याच्यामध्ये काही बदल होईल का असं तुम्हाला प्रश्न मनात येईल. तर माझ्या मते हे मी तुम्हाला फिगर्स जी सांगतोय त्याच्यामध्ये जरी परिस्थिती आता थोडीशी बदलली असली तरी सुद्धा काही निकालांमध्ये काही फरक होताना मला दिसत नाहीये. 2-3 जागा इकडे तिकडे होऊ शकतील. हे तुमचं 16 डिसेंबरचं विधान आहे. हे 16 डिसेंबरचं विधान आहे. 1 ते 6च्या सर्व्हे बाबत आहे की फार फरक पडणार नाहीये तरी सुद्धा, एकत्र आले आणि राष्ट्रवादी बाहेर पडली तरी, कारण की मुळात राष्ट्रवादीची ताकद ठाण्यामध्ये मर्यादित आहे. तर त्यामुळे काही विशेष फरक पडणार नाही. आणि तिसरं जे मला तुम्हाला सांगायचं आहे की परिस्थिती जर का बदलली असेल, आम्ही जो सप्टेंबरमध्ये सर्वे केला होता आणि आता जो आहे त्याच्यामध्ये, तर ती कळव्या मुंबऱ्यामध्ये परिस्थिती थोडी बदलली आहे. तिथे जरा जास्त क्लॅरिटी येताना दिसती आता आपल्याला. ठाण्यामध्ये ज्या वेळेला जी परिस्थिती होती तीच परिस्थिती सप्टेंबरमध्ये जी होती साधारण तीच परिस्थिती आता पण आहे. आणि या सर्वेचं तुम्हाला माहिती देताना मी जी सुरुवात करतोय, तर जे आमचं टायटल आमच्या सर्वेचं आणि आमच्या व्हिडिओचं त्यावेळेला होतं तेच टायटल आजच्या व्हिडिओला पण देण्याचा मला मोह होता
की ठाण्याच्या बद्दल जर का तुम्हाला काही भाकीत करायचं असेल तर आज सुद्धा म्हणजे 3 महिने होऊन गेले, दुसरा सर्वे ठाण्याचा आहे. त्यात सुद्धा एकच निष्कर्ष निघतोय की ठाण्याचा एकच नाथ, एकनाथ. क्या आणि आमच्या सर्व्हेमध्ये आत्ताच्या जी परिस्थिती दिसतीये त्यामध्ये 2017 मध्ये शिवसेनेनी 67 जागा जिंकल्या होत्या आणि एक हाती सत्ता मिळाली होती. आणि आपल्याला माहितीच आहे, दर्शकांना फक्त आठवण करून देऊ इच्छितो की 2017 साली सुद्धा आम्ही सर्वे केला होता. त्यामध्ये आम्ही शिवसेनेला 67 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 35 आणि भाजपाला 20 अशा जागा भाकीत केलेल्या होत्या. तसा आणि त्यावेळेला 67 शिवसेनेला मिळाल्या, 34 राष्ट्रवादीला मिळाल्या आणि 23 भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या. तर पण आता यापूर्वीचा आपलं ट्रॅक रेकॉर्ड ट्रॅक जबरदस्त रेकॉर्ड आहे. आमचा आहे. आता आपण जर का हे केलं म्हणजे 3 आता आपण डायरेक्ट मला वाटतं विषय हो, 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 वॉर्ड, हो. कारण लोकांचा उत्साह अजूनही जास्त आपण ताणूया नको. वॉर्ड त्याचं अवलोकन जे आहे ते सगळं आपण नंतर सांगू लोकांना हे कशावरून झालंय. वॉर्ड निहाय मी तुम्हाला आता माहिती देतो. तुम्हाला माहिती आहे सेव्ह करून ठेवा. ठाण्यामध्ये 131 जागा आहेत टोटली. त्या 33 प्रभागांमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. हे दर्शकांना माहितीच असेल. आणि 4चा 1 किंवा 3चा आणि 1. 4चा 1 आणि काही ठिकाणी 3चा, एका ठिकाणी असं ते पॅनल आहेत. आता वाटाघाटी सगळ्या पार्ट्यांच्या, दोन्ही आघाड्यांच्या सुरू आहेत की कोणाला किती जागा मिळाल्या पाहिजेत ह्या सगळ्यावरती. कदाचित हा वॉर्ड निहाय सर्वे जो आधी मी प्रसिद्ध केला होता तर त्याचा त्यांना उपयोग होत असेल की एकमेकांशी किती ताणायचं आणि काय सोडायचं हे जाणून घेण्यासाठी. तर वॉर्ड क्रमांक 1 वरती आपण पहिला येऊया. सगळे एक जाता सांगतो, सगळ्या पक्षांचे नेते सध्या दयानंद नेने सरांच्या संपर्कात आहेत की सर सांगा ना, आमची स्थिती काय आहे, आम्ही काय कुठे किती सल्ला मसलत चालू आहे सरांची. हे जे अंदाज मी तुम्हाला आता सांगतो हे अंदाज आहेत, हे निकाल नाही आहेत, कारण की इलेक्शन व्हायचंय आणि अजूनही प्रचार सुद्धा सुरू व्हायचा आहे. पण हे जे लोकांनी व्यक्त केलेले डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातले अंदाज, त्यानुसार वॉर्ड क्रमांक 1 जो आहे त्यामध्ये 4 जागांपैकी 2 जागा शिवसेनेला मिळू शकतात आणि 2 जागा भारतीय जनता पार्टीला मिळू शकतात. गेल्या वेळेला 4ही जागा शिवसेनेकडे होत्या. त्यामधले एक जे होते नरेश मणेरा हे शिवसेनेतच उभाठामध्ये राहिल्यामुळे तिथे ती जागा उभाटाकडे आहे आणि आता सिटिंग शिवसेनेकडे 3 जागा आहेत. भाजपाकडे सध्या जागा नाही, पण 2 जागा त्यांना यावेळेला मिळताना दिसतात. प्रभाग क्रमांक 2 मध्ये भारतीय जनता पार्टीला 4 पैकी 4ही जागा मिळू शकतात. तो प्रभाग क्रमांक 2 आता सत्यसाहेब राहतात तो एरिया आहे. हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड वगैरे सगळं. प्रभाग क्रमांक 3 मध्ये पुन्हा शिवसेनेला 2 आणि भारतीय जनता पार्टीला 2 जागा मिळताना दिसतात. प्रभाग क्रमांक 4 मध्ये भारतीय जनता पार्टीला 4ही जागा मिळताना दिसत आहेत. प्रभाग क्रमांक 5, 6, 7, 8 आणि 9 या पट्ट्यामध्ये, 4 ते 9 या पट्ट्यामध्ये शिवसेनेला 4च्या 4 जागा मिळतील असं आता दिसतंय चित्र. त्यानंतर प्रभाग क्रमांक 10 म्हणजे राबोडी हा जो एरिया आहे, मुस्लिम बहुल एरिया आहे, त्यावेळेला त्या पट्ट्यामध्ये 2017 मध्ये 4ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसनी जिंकल्या होत्या. आता त्या 4ही जागा अजित पवारांचा राष्ट्रवादी गट जिंकेल अशी आता परिस्थिती आहे. जरी त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडनं आणि भारतीय जनता पार्टीकडनं तिथे चुरशीची लढत देऊ शकतील ते दोघे मिळून, पण शेवटी त्या दोघांमध्ये मतविभागणी होऊन आत्ता तरी असं दिसतंय 10 नंबरच्या जागा अजितदादा पवार गट अगदी कम्फर्टेबली जिंकू शकेल. नजीबचं नेतृत्व आहे त्यांचं तिथे. 11 नंबरचा जो वॉर्ड आहे, गेल्या वेळेला 4ही जागा भारतीय जनता पार्टीनी जिंकल्या होत्या. आमच्या सर्वेच्या वेळेला मी म्हटलं त्याप्रमाणे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी वेगळे लढतील असं दिसत होतं. तर आमचा सर्वे दाखवत होता की भारतीय जनता पार्टी 4 जागा जिंकेल आणि शिवसेना 1 जागा, म्हणजे शिवसेना ठाकरे गट 1 जागा जिंकू शकतो असं आमच्या सर्वेमध्ये दाखवलेलं होतं. पण आता महायुती एकत्रित लढल्यामुळे ह्या 4ही जागा भारतीय जनता पार्टी पुन्हा राखेल असं आता चित्र दिसतंय. प्रभाग क्रमांक 12 यामध्ये भारतीय जनता पार्टी 3 जागा जिंकू शकते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट 1 जागा जिंकेल अशी परिस्थिती आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये आणि प्रभाग क्रमांक 14 मध्ये 4ही जागा शिवसेना जिंकेल अशी आता आपलं सर्वे दाखवतोय. शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे, खरी शिवसेना आपण म्हणू ना.
प्रभाग क्रमांक 15 मध्ये 2 जागा भारतीय जनता पार्टी आणि 2 जागा शिवसेना जिंकेल अशी परिस्थिती आहे. प्रभाग क्रमांक 16 मध्ये प्रभाग क्रमांक 17 आणि प्रभाग क्रमांक 18 आणि प्रभाग क्रमांक 19 म्हणजे 16 ते 19 ह्या पट्ट्यामध्ये पुन्हा 4 जागा शिवसेना राखेल असं आता दिसतंय. प्रभाग क्रमांक 20 मध्ये 2 जागा भारतीय जनता पार्टी आणि 2 जागा शिवसेना जिंकेल असं आता चित्र दिसतंय. प्रभाग क्रमांक 21 नौपाड्याचा एरिया जो आहे त्यामध्ये 4 जागा भारतीय जनता पार्टी जिंकेल असं आता चित्र आहे. प्रभाग क्रमांक 22 म्हणजे तो खारटन रोडचा जो एरिया आहे चेंदणी कोळीवाडा आणि खारटन रोडचा महागिरी पट्टा, वगैरे. महागिरी वगैरे, तर तिथे गेल्या वेळेला 2 जागा शिवसेना जिंकली होती, 2 जागा भारतीय जनता पार्टी जिंकली होती. ह्या वेळेला 4 जागा भारतीय जनता पार्टी जिंकू शकेल असा आमचा सर्व्हे दाखवतोय. आठवण करून देऊ इच्छितो, हा सर्व्हे 1 ते 6 डिसेंबरला च्या वेळेचा आहे. त्यावेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी वेगवेगळे लढतील असं चित्र होतं. आता जर का महायुती म्हणून लढताना यांच्या जागा वाटपामध्ये काही फेरफार झाला तर हे चित्र थोडंसं बदलू शकतं. पण म्हणजे राहतील महायुती राहतील महायुतीकडेच. प्रभाग क्रमांक 23 म्हणजे आपण आता कळव्यामध्ये जातोय. तर प्रभाग क्रमांक 23 मध्ये 2 जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळतील आणि 2 जागा शिवसेनेला मिळतील असं आता चित्र तिकडे दिसतंय. त्या प्रभाग क्रमांक 23 मध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड उभा राहणार असं आता एक बातमी आहे. तर कन्फर्म आहे. त्या अनुषंगाने कदाचित तिथे हे चित्र उभं राहतंय, कारण की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते तिकडे जोमानी कामाला लागलेत. प्रभाग क्रमांक 24 मध्ये पुन्हा 2 जागा राष्ट्रवादी शरद पवार गट, 2 जागा शिवसेना असं आता चित्र आहे. प्रभाग क्रमांक 25 मध्ये 3 जागा, म्हणजे ही ती पारसिक डोंगरावरची ती जागा एरिया आहे सगळा तो, तर तिथे 3 जागा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि 1 जागा इतरांना कोणाला तरी मिळेल असं चित्र आहे. MIM ते MIM असू शकेल किंवा इव्हन अजितदादा गटाचे पण जागा तिकडे जाऊ शकेल त्यांना. प्रभाग क्रमांक 26 मध्ये 2 जागा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि 2 जागा इतरांना जातील. आता हे इतर मध्ये कारण की 26 मध्ये हिंदू लोकांची वस्ती आहे, हा मुंब्र्यातला एरिया आहे, तर त्यामुळे तिथे 2 जागा इतर, त्या पण इतर म्हणजे कोणाला जातील ते आता काही चित्र क्लिअर होत नाहीये. प्रभाग क्रमांक 27, प्रभाग क्रमांक 28, प्रभाग क्रमांक 29 हे जे एरिया आहेत हे दिव्यातले एरिया आहेत, तर त्या 4 जागा तिथे सगळी शिवसेनेला जातील असं आता दिसतंय. प्रभाग क्रमांक 30 मध्ये 4 जागा राष्ट्रवादी शरद पवार गट जिंकेल असं आता चित्र दिसतंय. प्रभाग क्रमांक आहे का तो कौसा एरिया? ते एवढं मला ठीक आहे. अंदाज नाही, पण ठीक तो आहे. मुंब्रा भागातलाच एरिया आहे. ठीक. प्रभाग क्रमांक 31 मध्ये 2 जागा शिवसेना आणि 2 जागा इतर लोक जिंकतील असं आता चित्र आहे. प्रभाग क्रमांक 32 मध्ये 3 जागा राष्ट्रवादी आणि 1 जागा इतर लोक असे जिंकतील अशी अवस्था आहे. आणि प्रभाग क्रमांक 33 मध्ये 4 जागा राष्ट्रवादी शरद पवार गट जिंकू शकेल. इथे एकच आहे, इथे त्यांची जोरात टक्कर अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीशी होणार आहे आणि ह्या 4 जागा कमी फरकाने जिंकल्या जातील, अतिशय चुरशीने जिंकल्या जातील असं आता चित्र आहे. कदाचित लागल्या तर या 4 जागा अजितदादा गटाला पण लागू शकतील, कारण की इतका तो फरक त्यांचा तिथे कमी असणार आहे. तर हे टोटल 131 जागांचं मी तुम्हाला अंदाज वर्तवलेत. त्याचं जर का एक संक्षिप्त वर्णन करायचं झालं तर शिवसेना शिंदे गट आपण म्हणतो ज्याला, तर त्यांना स्वबळावरती 70 जागा मिळतील असं आता चित्र क्लिअर, म्हणजे दिसतंय. महापौर डायरेक्टच क्लिअर मेजॉरिटी आहे. विदाउट एनीबडीज हेल्प. भारतीय जनता पार्टीला 30 जागा मिळतील असं आता चित्र दिसतंय. हे 6 डिसेंबरचं, मी पुन्हा सांगतोय, 6 डिसेंबरचं चित्र होतं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 20 जागा मिळतील. राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाला 4 जागा स्वबळाच्या राबोडीतल्या मिळतील, पण जे 5 इतर जे आहेत मुंब्र्यातले, तर त्यातल्या काही जागा त्यांना लागू शकतात. आणि 33 नंबरमध्ये त्यांना जर का लागल्या तर 4 लागतील, नाही तर मग काही लागणार नाहीत असं तिथे पुन्हा चित्र आहे. तर हा फरक थोडा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये होऊ शकतो, कारण की तिथे डायरेक्ट जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला अशी जोरात टक्कर यावेळेला आहे. आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मी म्हटल्याप्रमाणे 11 नंबर आणि 12 नंबरमध्ये एक सीट दाखवत होती 6 डिसेंबरला, पण त्यानंतर महायुती एकत्र आल्यामुळे जी 11 नंबरची जी जागा आहे ती त्यांना नाही लागणार असं चित्र दिसतंय. त्यांना लागेल तर ती 12 नंबरमध्ये एक लागेल, तर त्यांना एकच जागा लागू शकेल. आत्ताच्या त्यावेळेच्या आमच्या सर्वे अनुसार मनसेला काही जागा इथे मिळणार नाहीत ठाण्यामध्ये असं आता टोटल चित्र
आपल्याला आणि दिसतंय. उभाठाला एकूण किती मिळतात आणि उभाठाला एक जागा सगळ्या ठाण्यात? सगळ्यामध्ये. हो, सगळ्या ठाण्यात मिळून एक सगळ्या जागा? एक जागा. हो. तर पुन्हा सांगतो, संक्षिप्त चित्र असं होतं, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीना 100 जागा मिळतील. बाकीच्या लोकांपैकी राष्ट्रवादी शरद पवार गटाला 20 जागा मिळू शकतात किंवा मग त्या 16 पण होऊ शकतात. अजितदादा गटाला 4 किंवा 8 अशा जागा मिळू शकतात. आणि बाकीच्या जागा त्यातमध्ये उभाठाला एक जागा आणि मग इतर MIM असेल किंवा कोणी अपक्ष कुठून निवडून आले. तर हा एक संक्षिप्त वॉर्डचा आपला सर्वे आहे. आता लेटेस्ट सध्या चालू आहे, तो एक 4 दिवसांनी आम्ही तुम्हाला परत लेटेस्ट 20 तारखेपर्यंतचा सर्वे काय आहे तो आपण देऊ शकू ना. 20 तारखेपर्यंत. 20 म्हणजे आता परवाच आली, आपण तो थोडा उशिरा देऊ. 23 तारखेला जेव्हा फॉर्म भरायला लागतील त्यावेळेला आपण देऊ शकतो. आणि फॉर्म भरल्यावर परत करावं लागेल आपल्याला, हो, कारण उमेदवारांमुळे फरक पडेल. आता आपण दुसरा विषय आहे आपला आजचा, त्याच्यावरती जाऊया. तो विषय म्हणजे आता आपण जसे पूर्वी लोक म्हणायचे पुणे तेथे काय उणे, तर मी एक राजकीय दृष्टिकोनातून आता बघू वेगळ्या पद्धतीने बघतो इथे, की ठाण्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांसाठी काय उणे, तर ठाणे तिथे काय उणे असा हा विषय दुसरा पार्ट, त्यावरती आपण आता जाऊया. सर्वात प्रथम आपण भारतीय जनता पार्टीबद्दल बोलूया, कारण की भारतीय जनता पार्टी चा मुख्यमंत्री आहे, महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पार्टी आहे आणि नॅचरली ठाण्यामध्ये पण त्यांच्या अपेक्षा बुलंद आहेत. तर ठाण्यामध्ये आपण दाखवलं आता आपल्या वॉर्ड वाईज सर्वेमध्ये की भारतीय जनता पार्टीला 30 जागा मिळू शकतात. हा 30 जागा जर का बुलंद अपेक्षा आणि मग 30च जागा असं का, तर भारतीय जनता पार्टीला ठाण्यामध्ये काय उणे आहे त्याच्यात संक्षिप्तपणे जर का सांगायचं झालं तर सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांच्या स्थानिक नेतृत्वाची कमतरता. म्हणजे भारतीय जनता पार्टी लॅक्स ए स्ट्रॉंग लोकल लीडर किंवा लोकल फेस. गेली अनेक वर्ष, इनफॅक्ट मी जेव्हापासून ठाण्यात राहायला आलोय तेव्हापासून मी बघतोय ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये संजय केळकर हे एकमेव नेते आहेत. त्यावेळेला पण होते आणि आता पण अजून संजय केळकरच आहेत. इनफॅक्ट संजय केळकरांना दाद द्यायला पाहिजे की एवढी मोठी लॉन्जिव्हिटी एका नेत्याने टिकवून धरणं, त्यांचा ऍक्सेप्टन्स टिकवून धरणं, हे त्याबद्दल त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे. भारतीय जनता पार्टीकडे दुसरे पण आमदार आहेत, निरंजन डावखरे, ते पदवीधर मतदारसंघातले कोकणचे आमदार आहेत. तर ह्या दोघा आमदारांच्या नेतृत्वाखाली खरं म्हटलं तर भारतीय जनता पार्टी ठाणं चालतं. आणि तिसरा त्यांचा अध्यक्ष जो आहे संदीप लेले. तर काय झालंय, संजय केळकर काय, निरंजन डावखरे काय, हे दोघेही एक सॉफ्ट प्रवृत्तीचे नेते आहेत. सोजवळ, शांत, संयमी थरो जेंटलमन असे त्यांचं नेतृत्व आहे. आणि बराच काळ आनंद दिघ्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असताना आणि नंतर 2004 नंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे नेतृत्व गेलं, त्यानंतर बराच काळ भारतीय जनता पार्टी शिवसेनेबरोबर असल्यामुळे शिवसेनेच्या छायेत वाढली होती. आणि त्यामुळे मला थोडंसं असं वाटतंय की ठाण्यामध्ये भाजपाचं नेतृत्व कुठेतरी खुंटल्यासारखं झालं की शिवसेनेच्या वटवृक्षाखाली कायम राहिल्यामुळे. तर हा त्यांचा सगळ्यात मोठा हे आहे. लोकांच्या मनात प्रश्न असतो की आमच्यासाठी अग्रेसिव्हली भांडणारा भाजपकडे नेता कोण, आणि मग त्याचं उत्तर त्यांना मिळत नाही, मग ते थोडे बॅकफूटवरती जातात. दुसरी गोष्ट, कारण की शिवसेनेच्या छायेखाली राहिल्यामुळे म्हणा, महापालिकेमध्ये त्यांच्याकडे एक स्ट्रॉंग नेता भारतीय जनता पार्टीकडे नाही, जो महापालिकेमध्ये विषय उचलून धरेल, कुठचे लावून धरेल आणि महापालिकेला आणि प्रशासनाला जेलीस आणेल. हे सगळं बोलत असताना मी उल्लेख करू इच्छितो मिलिंद पाटणकर यांचा. मिलिंद पाटणकर हे भारतीय जनता पार्टीचे 5 टाइमचे नगरसेवक आहेत, सर्वात ज्येष्ठ नगरसेवक आहेत आणि महापालिकेत आणि प्रशासनावर त्यांचा जरूर वचक आहे. पण अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीकडे नगण्य जागा असल्यामुळे पाटणकरांना जो सपोर्ट त्यांच्या पक्षाचा जो मागून महापालिकेत लागायचा तो त्यांना मिळायचा नाही. त्यामुळे जरी त्यांचा वचक असला, जरी त्यांचा अभ्यास खूप दांडगा असला आणि ते अतिशय चांगले विषय महापालिकेमध्ये उचलत असले, तरी पण भारतीय जनता पार्टीकडे महापालिकेमध्ये संख्या कमी असल्यामुळे आणि 2017 मध्ये त्यांना 23 जागा मिळाल्या जरूर, पण त्यावेळेला पाटणकरांना थोडं ग्रहण लागलं होतं. भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं खच्चीकरण सुरू झालं होतं. तर त्यामुळे पण त्यांच्या नेतृत्वावरती किंवा त्यांच्या एकंदर परफॉर्मन्सवरती गेल्या 5-6 वर्षात खूपच परिणाम झाला होता. तर हा एक विषय आहे भारतीय जनता पार्टीबद्दल बोलायचं झालं तर.
की सत्तात आहे, सत्तेमध्ये आपण सहभागी आहोत महापालिकेमध्ये, पण पक्षाला पाहिजे तसा प्रभाव ते पाडू शकलेली नाही, हे वास्तव आहे. तिसरं, मी जे म्हणतो पिंड जो ह्याचा लागतो, म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर मनसेचे अविनाश जाधव यांचा जसा पिंड आहे, अग्रेसिव्ह, आंदोलनात्मक आणि रस्त्यावर उतरून प्रसंगी लोकांना त्रास देऊन आपला विषय रेटून पुढे न्यायचा, तर तसा पिंड भारतीय जनता पार्टीच्या कुठच्या नेत्यांमध्ये नाही. आणि त्यामुळे एक अतिशय ज्वलंत विषय जो ठाण्यामध्ये आहे तो घोडबंदर रोडचा आहे. घोडबंदर रोडवरती होणाऱ्या ट्रॅफिक समस्येचा आहे, घोडबंदर रोडच्या खड्ड्यांचा आहे. एका वर्षात घोडबंदर रोडवरती मृत्युमुखी पडलेल्या 22 लोकांचा विषय आहे. हे विषय भारतीय जनता पार्टीने उचललेच नाहीत एका वर्षामध्ये, आणि ते अतिशय दुर्दैव आहे, माझं असं म्हणणं आहे. त्यानंतर सर्व्हिस रोड जे मर्ज केलेत घोडबंदर रोडचे, मला कोणीतरी सांगितलं की प्रताप सरनाईकांच्या डोक्यातनं ही सुपीक कल्पना निघाली, पण अभूतपूर्व गोंधळ असा त्यांनी निर्माण केलेला आहे सर्व्हिस रोड हायवेवरती मर्ज करून. तोही विषय कोणी उचलला नाही. खराब दर्जाचे रस्ते, खराब दर्जाचं काँक्रिटीकरण, तोही विषय कोणी उचललेला नाही. तर हे सगळे विषय जे होते ह्याला गोल्डमाईन म्हणतात विरोधकांसाठी, ते ना विरोधकांनी उचललेत ना भारतीय जनता पार्टी उचलली आहे. तर हे कसं आहे, सत्ता तुमची, त्रास आम्हाला, आणि हे असं भोगत राहायचं, असं एक प्रकारचं लोकांमध्ये तो समज झाला आहे. शेवटचा विषय जो भारतीय जनता पार्टीबद्दल मी बोलू इच्छितो की ही मॅनेजमेंटची पार्टी आहे असं एक वाटतं. म्हणजे कसं, तर जे काय त्यांचे कार्यक्रम येतात ते प्रदेश लेवलवर त्यांचे कार्यक्रम येतात किंवा राष्ट्रीय स्तरावरचे कार्यक्रम येतात, तेच कार्यक्रम इथे केले जातात. लोकल विषय ते जनरली हाताळताना दिसत नाहीत. त्यातले बरेचसे नेते मंडळी आता जी ठाण्यामध्ये आपण ज्यांना म्हणतो ती बाहेरनं आलेली आहेत. उमेदवार त्यांना बाहेरनं आयात करायला लागतात. परवा तुम्ही बघितलं, अगदी ते मयूर शिंदे नावाच्या एका गुंडाला त्यांनी पक्षप्रवेश देणार होते, तो आयत्या वेळेला त्यांना स्थगित करायला लागला. म्हणजे ती थोडी नाचक्की झाली. पण कार्यकर्त्यांना, खास करून जुन्या कार्यकर्त्यांना सिस्टमॅटिकली बाजूला पाठवलं जातंय किंवा त्यांना घरी बसवलं जातं. तर हे सगळे विषय त्यांचे आहेत. त्यामुळे ग्राउंड लेवलवरती कार्यकर्त्यांमध्ये मोटिवेशन लेवल अतिशय कमी आहे भारतीय जनता पार्टीमध्ये. आता आपण येऊ शिवसेनेवरती, की शिवसेनेमध्ये काय उणे आहे. तर अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर एकमेव शिवसेनेमधलं सर्वात मोठा जी गोष्ट उणी आहे त्यांच्यासाठी, म्हणजे शिवसेना सिंगल मॅन पार्टी वाटते. एकनाथ शिंदेच्या भोवती रिव्हॉल्व होणारी सगळी पार्टी. त्यामुळे जे काय आहे ते एकनाथ शिंदेच्या मर्जीनी चालतं. ते जे करतील, ते जे बोलतील तेवढंच असतं. अस्तित्व त्यांना आवडेल तेच बोलायचं, त्यांना राग येईल ते बोलायचं नाही. आणि साधारणपणे सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदेच्या मूड प्रमाणे करायच्या, ही ठाण्यातली त्यांची सगळ्यात मोठी उणीव आहे. आता 25 वर्ष ठाण्यामध्ये शिवसेना सत्तेत आहे, तर रस्ते, पाणी, कचरा, ट्रॅफिक, अनियोजित जो विकास ठाण्याचा झालेला आहे, या सगळ्याचा दोष डेफिनेटली शिवसेनेवरती जातो. आणि बिकॉज इट इज अ सिंगल मॅन पार्टी, तर तो येऊन शेवटी एकनाथ शिंदेच्या दारापाशी थांबतो. तर हे सगळे दोष ते कसे आता ओव्हरकम करतील त्याच्यावरती त्यांना लोक आता दिसतंय की लोक त्यांच्यावर विश्वास अजून ठेवू नयेत आणि त्यांना ते बहुमताने निवडून पण देणार असं दिसतंय. पण हे सगळे दोष त्यांनी ओव्हरकम केले नाहीत तर मग शिवसेनेला पुढे वातावरण कठीण होत जाईल. 3 मिनिटात आता शेवटचा विषय जो आहे तो म्हणजे विरोधकांचं काय. तर विरोधकांकडे देर इज नो युनिफाईड लीडर. एक चेहरा जो लागतो, जो अख्ख्या युतीला किंवा आघाडीला घेऊन जाईल, तर तसा त्यांच्याकडे कोणी चेहरा नाही. जितेंद्र आव्हाड किंवा अविनाश जाधव अशी 2 नावं जी येतात त्यांना युनिव्हर्सल ऍक्सेप्टन्स, म्हणजे सगळी पॅन ठाणे दोघांनाही नाही, त्यांच्या एरिया रिस्ट्रिक्टेड आहेत. संघटनात्मक मनसे काय, राष्ट्रवादी काँग्रेस काय, काँग्रेस तर अस्तित्वातच नाहीये. या संघटनात्मक अतिशय वीक अशा झालेल्या पार्ट्या आहेत आणि त्यांचा प्रभाव किंवा त्यांचा आवाज आता सध्या तरी केवळ सोशल मीडियावरती दिसतोय. त्यामुळे महायुतीसाठी समोर पर्याय किंवा आव्हान नाही, अशी आता ठाण्यातली स्थिती आहे. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे 100 जागा घेऊन शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची महायुती ठाण्यामध्ये पुनरागमन करेल असं शंका नाही. धन्यवाद.